नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत शनिदेवाच्या साडेसातीच्या शेवटच्या टप्प्याविषयी. पैसा गेला, नाती तुटली, सन्मान देखील धुळीस मिळाला. साडेसातीनं सगळंच काही हिरावून घेतलं. मग थांबा, श्वास घ्या, कारण आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण शनिदेव आता तुम्हाला ते सगळं काही परत द्यायला आलेले आहेत. गेल्या काही वर्षापासून आयुष्यामध्ये एकामागून एक संकट येत असतील. रात्री एकटे असताना औशीमध्ये तोंड घालून रडावं लागत असेल. अंगावर घेतलेलं कर्ज, तुटलेली नाती, माझं काय चुकलंय हा प्रश्न मनाला सतत पोखरत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या दुःखावर ठेवलेली विश्वासाची फुंकर ठरणार आहे. साडेसाती हा शब्द उच्चारला तरी लोकांच्या पोटात गोळा येतो. पण साडेसातीचा तो भयानक काळ काय असतो हे ज्याच्या पाठीवर हा चाबूक बसलाय त्यालाच हे ठाऊक असतं. साडेसातीचा पहिला टप्पा जेव्हा आपल्या आयुष्यात येतो तेव्हा तो नकळत येतो. माणूस आपल्याच मस्तीत असतो, आपल्याच विश्वात असतो. पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागते. ज्या व्यवसायावर, ज्या नोकरीवर आपण हक्क सांगत असतो तिथे अडथळे यायला लागतात. ज्या मित्रांवर, ज्या नातेवाईकांवर आपण जीवापाड प्रेम केलेलं असतं ते अचानक परके व्हायला लागतात. डोक्यावर कर्जाचा पहिला हप्ता साचायला लागतो आणि माणूस विचार करायला लागतो की नक्की चाललंय तरी काय. आणि मग सुरू होतो साडेसातीचा दुसरा टप्पा, ज्याला संघर्षाचा महासागर म्हणलं जातं. या दुसऱ्या टप्प्यामध्ये शनिदेव आपल्याला चहूबाजूने म्हणजे चारही बाजूनी संकटाने घेतात. पैशाची इतकी ओढाताण होते की 10 रुपये खर्च करताना अगदी 10 वेळा विचार करावा लागतो. हाताशी आलेलं काम किंवा तोंडापर्यंत आलेला घास हिरावला जातो. पाठीत खंजीर खुपसणारे देखील आपलेच असतात. न केलेल्या चुकांचे आळ देखील अंगावर येतात. कोर्ट कचेऱ्या किंवा दवाखान्याचे अडथळे असतील, यामध्ये आपण चक्रव्यूहमध्ये अडकल्यासारखे अडकून जातो. रात्रीची झोप उडून जाते. मानसिक अवस्था देखील कोलमडते. त्याला स्वतःच्या सावलीचीही भीती वाटू लागते. आता सगळं काही संपलेलं आहे, आयुष्यात जगण्यात काही अर्थ उरलेला नाही. अशा कडेलोटावर येऊन माणूस उभा राहतो. याला म्हणतात शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा. पण जर तुम्ही या नरक यातनेतून सही सलामत बाहेर पडला असाल आणि आता तुमच्यावर तिसरा आणि शेवटचा टप्पा चालू असेल तर थांबा, एक दीर्घ श्वास घ्या. कारण हा तिसरा टप्पा म्हणजे पायउतार होणारा शनी आहे. या टप्प्यात शनिदेव तुमच्या आर्थिक किंवा शारीरिक परीक्षा घेत नाहीत, तर तुमच्या मनाची आणि आत्म्याची परीक्षा घेतात. या तिसऱ्या टप्प्यामध्ये शनिदेव माणसाची अवस्था कशी करतात ते माहीत आहे का? ते तुम्हाला एका संन्यासासारखं बनवून टाकतात. तुमच्या मनातील अनावश्यक मोह असेल, चुकीचा अहंकार, गर्विष्ठपणा, मीपणा पूर्ण जाळून खाक करून टाकतात. माणूस शांत होतो. पूर्वीच्या गोष्टीवर तो तासनतास चिडायचा, भांडायचा, बोलायचा, ओरडायचा, तिथे आता तो फक्त शांतपणे हसून गोष्टी सोडून द्यायला शिकतो. शनिदेव या टप्प्यामध्ये आपल्याला शिकवतात की जगामध्ये पैसा आणि ताकद हे सर्वस्व नाही, तर शांतता आणि सत्य हेच आपलं आयुष्य आहे. पण या तिसऱ्या टप्प्यात आपण आहोत हे कसं ओळखायचं किंवा या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण कसं राहायला पाहिजे हे देखील महत्त्वाचं आहे. या काळामध्ये स्वतःला पूर्णपणे शनिदेवाच्या आणि या निसर्गाच्या चरणी समर्पण करायचं असतं. कोणावरही सूड उगवण्याची भाषा करायची नसते किंवा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना शनीच्या न्यायावर सोडून द्यायचं असतं. या काळामध्ये तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांचा असेल, सफाई कर्मचाऱ्यांचा असेल किंवा वृद्धांचा, अनाथ लोकांचा अजिबात अपमान करायचा नाही. त्यांना शक्य तितकी मदत करायची. जितकं तुम्ही नम्र राहाल तितका शनीचा हा शेवटचा टप्पा मखमलीसारखा मऊ आणि सुसह्य होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपली वाईट ग्रहदशा नक्की कधी संपणार आहे, हे दुःख कधी मिटणार आहे, हे कसं ओळखायचं? यासाठी आपल्याला निसर्ग आणि शनिदेव काही संकेत देत असतात. ज्योतिषशास्त्र आणि निसर्ग आपल्याला काही असे संकेत देतात की ते ओळखायचं आणि समजायचं की आता सुखाची पहाट होणार आहे. त्यामध्ये काही संकेत मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला संकेत म्हणजे मानसिक शांतता. परिस्थिती अचानक सुधारत नसते, पण आपल्या मनातील भीती, अस्वस्थता, डिप्रेशन अचानक किंवा हळूहळू गायब होतं.
आतमध्ये एक वेगळंच धैर्य निर्माण होतं. काही झालं तर मी यातून बाहेर पडेन हा विश्वास जेव्हा आपल्या मनामध्ये जागा होतो तेव्हा ओळखायचं की आपण आता खरंच यातून बाहेर पडणार आहोत. त्यानंतर दुसरा संकेत म्हणजे नात्यांचे शुद्धीकरण. तुमच्या आयुष्यातील विषारी, स्वार्थी, पाखंडी जे काही लोक असतात ते आपोआप तुमच्यापासून लांब जायला सुरू होतात. जे खरोखरच तुमचे आहेत तेच तुमच्यासोबत राहतात. त्यानंतर तिसरा संकेत म्हणजे रखडलेली कामे सुरू होणं. ज्या फायली, जे पैसे किंवा जी कामे गेल्या 5-6 वर्षापासून ठप्प होती त्यांना अचानक गती मिळते, मार्ग आपोआप उघडायला सुरुवात होतात. शेवटचा संकेत म्हणजे भक्ती आणि सकारात्मकता. तुमचे मन आपोआप ईश्वर सेवेकडे वळते. हनुमान चालीसा असेल, शनिमंत्र असेल, शनिबीज मंत्र असेल किंवा नामस्मरण असेल, यामध्ये मन रमायला लागतं. सकाळी उठल्यावर डोक्यावरचे वजन निघून गेल्यासारखे वाटतं, हलकं वाटायला लागतं. हे काही संकेत आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात होते. या संकेतांना ओळखायचं आणि आपण ठरवायचं की आपण नक्कीच या परिस्थितीमधून आता बाहेर पडणार आहोत. मित्रांनो, शनिदेव हे क्रूर नाहीत, ते दयाळू आहेत, न्यायाधीश आहेत. पहिल्या 2 टप्प्यामध्ये त्यांनी तुम्हाला आगीत तापून सोन्यासारखं शुद्ध केलं आहे. 7.5 जेव्हा संपते तेव्हा तुम्हाला ते रिकाम्या हाताने कधीच सोडत नाहीत. शनिदेव जाता जाता असा अनुभव देतात, अशी परिपक्वता देतात, अशी खरी माणसं आणि खरं सुख, कायमस्वरूपीचं यश देऊन जातात, ज्याला जगातील कोणतीही ताकद पुन्हा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे आता डोळ्यातील अश्रू पुसा. जो काळ निघून गेला तो तुमच्या परीक्षेचा काळ होता, पण आता येणारा काळ तुमच्या सन्मानाचा, पुनर्जीवनाचा आणि धर्माच्या मार्गावर राहण्याचा आहे. त्यामुळे धर्माच्या मार्गावर राहा, गरजूंची सेवा करा आणि नामस्मरणात, देवाच्या भक्तीमध्ये स्वतःला रमवून घ्या. रात्र कितीही गडद असली तरी सूर्याला उगवण्यापासून ती कधीही रोखू शकत नाही. तुमच्या आयुष्यातही यशाचा आणि सुखाचा सूर्य लवकरच उगवणार आहे. जय शनिदेव.